संघटनेचा सर्वप्रथम पाठिंबा आहे। आणि आता आपण सगळ्या महाराष्ट्रातून भारत देशातून सगळेजण बघतायत की जे दिल्ली येथे जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्याचं नीट पेपर फुटीचं, तर त्या आंदोलनाला मोडीच घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। खरं तर हे सरकार बहु नामगाचं आहे। जर त्यांच्यात मर्दानगी असती तर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला उपमा दिली। ज्यावेळी तुम्हाला बहिणीकडून निवडणूक लढायची होती, बहिणीची मदत घ्यायची होती, लाडका दाजी सोडला आणि लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही योजना राबवली आणि त्याच लाडक्या बहिणीला कपडे फाटत आज दिल्लीमध्ये मारले। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आज त्या भगिनी मोठ्या मोठ्यानं ओरडत होत्या, मारू नका म्हणत होत्या। काही पोलिसांनी तर त्या लाकडाला खिळे लावून त्या लेकरांना मारहाण केली। असं काय त्यांनी पाप केलं? संविधानिक मार्गाने त्यांच्या न्याय हक्कासाठी जर ते विद्यार्थी नीट पेपरवरती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत असतील तर का नाही द्यायचा? धर्मेंद्र प्रधान काय मोदी सरकारच्या तोंडात मुततो काय? आता सांगितलं त्यांनी निवडणुकीमध्ये धर्मेंद्र प्रधाननी मदत केली म्हणजे उपकार केला का? अरे तुमचे लागे बांधे आहेत, तुमच्या एकमेकाला मदती आहे, तुमच्या एकमेकाला गळ्याला गळा घाला आणि घरी पालत पडा। भावानो तुम्ही एक लक्षात घ्या, जी आता 2-4 दिवसापासून आम्हाला आता काल परवाच कळलंय, जो धर्मेंद्र प्रधान आहे त्याची मुलगी परदेशात शिकती। कुठं परदेशात? त्या धर्मेंद्र प्रधानला सुद्धा माहित आहे की आपलं इथलं शिक्षण किती लायकीचं आहे, कशा पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं। अरे महामूर्खा, तुझी पोरगी परदेशात शिकायला लावतो आणि दुसरी गोष्ट 75% खर्च शासन सरकार उचलतंय का? धर्मेंद्र प्रधानला काय दरिद्री लागली का? आणि इकडं ती काय सदा भाऊ खोत सध्या भाऊ कशाला माहिती, सध्या कुत्रा टाकून दिलेला भांडगुळ तळव्या चटणाऱ्या आवळदीचा तो वरना विद्यार्थ्याला आतंकवादी म्हणतो। अरे भडव्या, आतंकवाद्याचं तोंड तरी तो बघितलंय का? जा त्या जम्मू काश्मीरला बांगलारला तिथं त्याच्या बरोबर जे आपले फौजी लढतायत त्यांच्या बरोबर थोडं 2-4 दिवस राहून बघ, त्या आतंकवाद्याचं तोंड कसलं असतं। तुला उठायचं पळायचं कळायचं नाही भडव्या। आणि माझ्या लेकराला तू आतंकवादी म्हणतो साल्या। आणि दुसरी गोष्ट हा वर्ण म्हणतोय की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नको आहे का? रे तुझ्या बापाचा चापलूसी आहे ना? तुम्ही आत्महत्या केली, आज आत्महत्या केली। रात्रंदिवस अभ्यास करणारी लेकरं त्यांच्या शिक्षणाचा काय फायदा आहे? रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भाऊ अभ्यास करते आणि जी अभ्यास करणाऱ्या लेकरांना तुम्ही नीट पेपर फुटी करताय आणि तुमची बोगस डॉक्टर बनवताय। म्हणजे माणसाला असं डोस देऊन मारायचं बी लायसन काढलंय का? हा विषय तिथं। आणि वर्ण अनेक लोक म्हणतात देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणामध्ये धर्मेंद्र। अरे दळबद्र्यानो, लोकांची लोक दळबद्री असतात। तुमची दळबद्री आमच्या कशाला देशात लावायला, आमच्यावर कशाला थोपाला? दरिद्र्यानो, दळबद्र्यानो तिकडच मरा, तुम्ही तिकडच मरा। आणि म्हण द्र आणि ही लोक म्हण कामाची आहेत। कशाची कामाची आहेत? रोज आज आहे दिवसाला लेकर 20 तारखेला जो लाठीचार्ज केला, खरं तर तुम्हाला विद्यार्थी आणि प्रशासन चढ झालं म्हणून तर तुम्ही लाठीचार्ज केला रे। तुमच्या धमक नव्हती, तुम्हाला भीती वाटली आणि म्हणून तुम्ही पोलीस सोडा। अशी जी RSS ची जी लोक आहेत पांडगुळ, ज्याच्या गळ्यामध्ये रुमाल, दाढी, गुंड्या काढलेल्या, काठी असली तुक्कार पोरं तुम्ही त्या लेकरावरती लाठीचार्ज करायला आणली। काय केलं त्या वांगचुंगनी? त्याची तब्येत खरावली, त्याला नेत असताना तुमच्यात दम नव्हता, त्याला कपड्यात लपटून घेऊन गेला। परत त्या दिपक्यावरती शाई फेकली। कोणती बाजिंदी आली आणि शाई फेकली आणि म्हणे का फेकली? तर माझ्या रामावरती बोलले, माझ्या सीताचा अपमान केला। अगं बाजिंदे, तुला रामावर आणि सीतावर नाही बोललेलं तुला झोंबलं आणि वर्ण म्हणती दिपक्यानी आणलेले गुंड त्यांनी मला हाताला धरलं, माझ्या पायाला धरलं, माझी केस वडली आणि नको तिथं हात लावला। कशाला गेली तिथं मारायला? तू जर गेली नसती तर लोकांनी तुला धरलंच नसतं ना। आणि आमच्या ज्या आंदोलनाला मोडीच घालण्यासाठी ही सरकार त्यांची वाटगुळं RSS ची लोक आंदोलन शांतीच्या मार्गाने विद्यार्थ्याचं चालू आहे। जंतर मंतरवरची आंदोलन एकदम शांततेत चालू आहे। परंतु अशी जशी ती बाजिंदी पाठवली बेहन म्हणून, तसंच ही कुत्रे लोक सुद्धा त्या आंदोलनामध्ये गेलेले आहेत आणि ते आंदोलन मोडीच घालण्याचा प्रयत्न करतात। आणि ह्या दिव्यांगाचं हे जे विद्यार्थ्याचं आंदोलन चालू आहे त्याला मोडीच घालण्याचा, त्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी अशी RSS ची काही कुत्रे त्याच्यामध्ये सोडलेले आहेत। आणि दिपकेवरती म्हणा, वांगचुकवरती म्हणा कसा आरोप केला जाईल हे मोठं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे।
मोदी बाबाला काय अक्कल नाही. मोदी बाबा कसा आहे ना, त्याची ती स्वतःची आई चरायला नाही, त्याची स्वतःची बायको सांभाळता आली नाही, बायको निघून गेली. आणि ह्याला पाठीपुटी लिकरूच नाही तर ह्या लेकराच्या वेदना काय करणार? कुणाचं लिकरू शिकवतं? अरे तू वाज आहे पण आम्हाला हाय की लेकर बाळ, आम्हाला शिकवायचे का? तुमचीच लोक मोठी झाली पाहिजे, तुमचीच लेकर शिकली पाहिजे, तुमचंच लेकरू वकील डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. आणि आमच्या लेकराच्या टायमाला तुम्ही पेपर फोडताय, मग आमची लेकर नको वरी? अरे मोदी बाबा लाज जरा, जनाची नाही मनाची तर पाळ. तुला आम्ही सत्तेवर बसवलंय, जसं वरी बसवलंय ना, तुझा गणपती केल्याशिवाय या सरकारचा पुन्हा आम्ही सोडणार नाही. तुम्ही आमची लेकर बाळ रोज मारायला. आज एक माझं लेकरू मेलं, काल तडपडत होतं, आज ती कन्या मेली. आणि त्या मारण्याचा सर्व धाक ह्या पोलिसांनीच केला का? दिल्ली पोलीस जे आहेत त्यांना लेकर बाळ नाहीत का? आणि ह्या पोलिसांचं तर काय म्हणायचं? वरण आदेश आला, मोदी शहाच बोंबला, मारा लाठी चार्ज करा. ह्या काय लाकडाला खिळे लावून त्यांनी मारले, लक्षात ठेवा. याचा जाहीर निषेध आम्ही करतो. पण तुम्हाला एवढं वाटू देऊ नका की आम्ही लेकर जन्माला घातली, शिक्षणाला घातली, मारायला घातली. तुम्हाला एकाला ताणून मारल्याशिवाय पुन्हा सोडणार नाही. आमचा गप्पा बसण्याचा अंत बघायचं नाही. तात्काळ ही जे धर्मेंद्र प्रधान आहे त्याचा राजीनामा घ्या त्या रुमण्याचा. असा काय लय तीर मारलेला नाही. अरे फुकट्यांग, आमच्या जीवावर तू मंत्री झालाच, लक्षात ठेव. तात्काळ मोदी साहेबाला सांगते, तात्काळ त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, नाहीतर पुढचं जे काय होणारी जी काय वाईट वेळ असेल, काय प्रसंग अवधान घडेल, त्याला सर्वस्व जबाबदार ही मोदी असेल. मोदी आणि गोद्या ती अहो अजिबात असं काही आंदोलन करणं किंवा निदर्शनं करणं हे काय योग्य नाही बरं का? तर चर्चेतून मार्ग निघतो. आमच्या मोदी साहेबांनी शिक्षणामध्ये बरेच कार्य केलेले आहेत, विद्यार्थ्यांसाठी कार्य केले. बाजिंदीला काय माहिती आहे मोदी साहेबांनी काय कार्य केले? शाळा बंद पाडल्या, प्रायव्हेट शाळा चालू केल्या, गव्हर्नमेंटच्या सरकारी शाळा बंद पाडल्या. तिकडं देवेंद्र भाऊ म्हणते आमच्या सरकारी शाळा एवढ्या उत्तम आहेत की नाद करायचं नाही. अरे देवा भाऊ, ग्रामपंचायतच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा येऊन बघ, लेकर इकडे पदी बदा खाली पाणी पडतंय, सर लोक बादल्या लावते तिथं. आणि या सर लोकांना तुम्ही सर्वे करायला लावलाय, तुमच्या मड्यावर निवड दाखवायला, मतदान करायला. आणि शिक्षक बाहेर गल्लीबळाने हिळते, माझी लेकर येळभर तिथं शाळेत खेळते. अरे कुठं आहे देवा, कुठं आहे तू नुसतं वरून टिंक्या वाजू नको. काल सुद्धा देवेंद्र फडणवीसची स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे की जो कालचा 20 तारखेला लाठी चार्ज झाला त्याच्यामध्ये आमच्या पोलीस प्रशासनाची काही एक चूक का चूक नाही म्हणे ते प्रसंग अवधान. अरे लाचकी अरे लेकराला एवढं मोठं मारलं, हाणलं, आणि तुझ्या पोलिसाच्या डोक्याला एवढा खडा काय पडला का? डोकं बडवून घेतलं होतं त्या भामट्यानं, आणि ती सारखा धावतोय. आमच्या पोलिसाला किती मारलंय बघा म्हणून. आणि आमची लेकरं हातपाय मोडले, खेळ्यानं मारलं, एवढं मारलं, तुझ्या डोळ्यात माती गेली काय? तुझ्या बी पाठीपुटी आहेत की? अरे माझ्या पुरीसारखी तुझ्या सुद्धा पोटाला पोरगी आलेली आहे. ही जी रस्त्यावर बसलेल्या पोरी आहेत त्या पोरीसारखी तुझी सुद्धा पोरगी आहे. पण तुझ्या पोरीवरती वेळ तू येऊ देणार नाही, मला माहिती. सगळं सुखाचं आहे. तुम्हाला आम्ही चुकलोय रे, आम्ही जनता चुकलोय तुम्हाला राज्यावर बसवायला. तुमच्या लायक्या नसताना ज्याला आडविर्य घेत नाही आज ती मंत्री झालाय का नाही? ज्याला आडविर्य घेत नाही ती मंत्री झालाय. भामटी लोक मंत्री झाली, चोरी चपाटी करणारी मंत्री झाली, 100 गुन्हेवाली मंत्री झाली. आज माझं लेकरू आया दिवसाला कितीतरी डोळ्यात तेल घालून शिकणारे विद्यार्थी असेच चढून आहेत. आणि त्यांना नोकऱ्या नाही. हे कुठं तर बंद पाडलं पाहिजे. आणि मला वाटतं निवडणूक लढत असताना जसं 2 मुलाचं आपत्तीची आट लावली ना, तशी शिक्षणाची आट लावली पाहिजे. तरच त्या शिक्षणाचं महत्व कळेल, कायद्याचं महत्व कळेल. ही बामटी 4 पासवाली नापासवाली बी आमदार, मंत्री, संत्री, कॅबिनेट कसलं तरी होत.